मित्रांनो, पाऊस पडला की आपण झाड लावायला किंवा कुठलीही बाग लावायला सुरुवात करत असतो. कारण त्या टायमाला वातावरण असं अनुकूल असतं की ते झाडांना लगेच रोपांना चिकटायला म्हणजे जमिनीत एकजीव व्हायला थोडंसं मदत करत असतं. म्हणजे तुटाई कमी होतात आणि झाडांची ग्रोथ चांगल्या पद्धतीने होत असते. त्यामुळे पावसाळ्यातच बरेच लोक बाग लावायची असेल तर त्याची लागवड करत असतात. त्यामध्ये आपण कुठल्याही चांगल्या व्हरायटीचं किंवा चांगल्या दर्जाचं रोप निवडणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याला लावल्याच्या नंतर कसं लावतो ते त्याच्यावरती पण डिपेंड असतं. आपण त्याच्यामध्ये खतं कोणती वापरतो किंवा त्याचा खड्डा कसा असतो किंवा त्याचं अंतर कोणतं असायला पाहिजे. ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आंब्याची लागवड करत असताना आपण अंतर किती ठेवलं पाहिजे, लागवड कशी केली पाहिजे, सोबतच कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आज थोडक्यात बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सोबतच तुम्ही जर शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला नवीन नवीन पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आता पूर्वीच्या टायमिंगमध्ये कसं होतं की गावरान झाडं असायची आणि त्याला कितीही मोठं अंतर घेतलं तरी ते झाड तेवढं मोठंच होत राहायचं. त्यामुळं त्याचं अंतर म्हणजे असं डायरेक्ट बाग तर कोणी लावत नव्हतं. पण आता काय होतं, म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टीने किंवा व्यापारी दृष्टीने लागवड केली जाते आणि त्यामध्ये अशा व्हरायटी निवडल्या जातात की कमी वेळामध्ये जास्त उत्पन्न देतील. आता त्याच्यामध्ये बरेच नावाजलेले जे व्हरायटी आहेत त्या बघायला मिळतात. हापूस, केशर किंवा बदाम, म्हणजे प्रत्येक व्हरायटीचा एक वेगळा विशेष गुण असतो. आता केशर हा आकाराला वगैरे चांगला असतो. हापूस जो असतो तो चवीला आणि विक्रीला चांगला असतो. बदाम जो असतो तो कच्ची कैरी एकदम म्हणजे चवीला परफेक्ट असती आणि वजनाला जास्त असतो. आंब्याची साईज मोठी असते. म्हणजे प्रत्येकात एक वेगळा काहीतरी गुण असतो. प्रत्येकाची विशेषता काहीतरी वेगळी असती. मग त्या गोष्टींचा विचार करून आपण त्याची निवड केली पाहिजे की आपल्याला कोणत्या व्हरायटीचा आपल्या जवळच्या मार्केटला चांगला विकला जातो किंवा आपल्याला कोणता आवडतो त्याच्यानुसार आपण त्या व्हरायटीची निवड केली पाहिजे आणि खात्रीशीर रोप आणली पाहिजे. कारण काय होतं, फळबाग आपण काही 4-2 वर्षासाठी लावत नसतो. आपल्याला 2-4 वर्ष तिला सांभाळून त्याच्यानंतर उत्पन्न देणार असते. कारण लॉंग टाईम चालणारी पिकं असतात. त्याच्यामुळं आपण रोपाच्या बाबतीत आहे ना नेहमी जागरूक राहूनच रोपं घेतली पाहिजेत. आणि रोपाची लागवड करताना अंतर 10x12 किंवा 12x20 असं असावं. कारण काही कलमी झाडांचं छाटणी केली जाते दरवर्षी, त्यामुळे त्याचा आकार हा मापातच राहतो. पण जितकं जास्त अंतर ठेवील तितकं आपल्याला पुढं जास्त दिवसपर्यंत बाग टिकून राहते. कारण विषय काय असतो, पुढं जरी छाटणी केली तरी शेवटपर्यंत छाटणी करणं शक्य नसतं. जास्त मोठी झाडं झाल्याच्या नंतर फक्त आपण गळफांद्याची छाटणी करू शकतो. वरच्या फांद्याची छाटणी सहसा नाही होत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आंब्याची लागवड करायची असते त्यावेळेस आपल्या मातीचं परीक्षण करून त्याची लागवड केलेली उत्तम ठरतं. कारण बरेच वेळेस काय होतं, बऱ्याच जमिनीमध्ये आंब्याचे रोपही येतात, उगवतात, मोठी होतात, डोक्यापर्यंतच्या उंचीची होतात. पण ज्यावेळेस फळं लागायचे असते त्या टायमाला ती झाडं हळूहळू म्हणजे पिवळी पडून जळून जातात. त्यामुळे आधीच मातीचं परीक्षण करून त्याच्यानंतर लागवड केलेली उत्तम. सोबतच खड्डा घेऊन त्याच्यामध्ये सेंद्रिय किंवा शेणखत टाकणं हे गरजेचंच आहे. सोबतच जे रासायनिक खतं असतात ते पण थोड्या प्रमाणात टाकली तरी अडचण नाही. पण जर शक्य असेल तर सेंद्रिय खतं भरपूर टाकली तर रासायनिक खतांची गरज पण नाही पडत. आणि आपण नंतर थोडंसं झाडं वाढायला सुरुवात झाल्याच्यानंतर रासायनिक खताचा डोस देऊ शकतो. आणि लागवड करते वेळेस काय असतं, आपण विकत घेतलेली रोपं असतात आणि ती रोपं एक शेवडी गेलेली असतात. त्याच्यामुळं त्याला कुठल्या तरी काठीचा किंवा कशाच तरी आधार देऊन बांधून एकदम झाडं म्हणजे बॅलन्समध्ये राहते ना अशा पद्धतीने लावायला पाहिजेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंब्याच्या झाडाला जास्त पाणी होऊ नये याची पण काळजी घेतली पाहिजे आणि पाणी कमी पडू नये याची पण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे अतिरिक्त पाणीसुद्धा नाही व्हायला पाहिजे आणि पाणी कमी पण नाही पडायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची जर दक्षता घेतली तर नक्कीच आंब्याची बाग लवकरात लवकर फळ द्यायला सक्षम होते. सोबतच आपण आंब्यासाठीचा एक केमिकलचा रासायनिकचा डोस खतांचा कोणता घ्यावा त्यासाठी एक व्हिडिओ वेगळा बनवू. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि उत्तम